तथापि निवृत्ती ज्ञानदेवादी मुले उपजतच ज्ञानी, विचारी, वस्तुस्थितीचे सूक्ष्म परिशीलन करणारी असल्यामुळे समाजाकडून होणारा हा उपवास त्यांनी मनाला लावून घेतला नाही. ते आपल्या मातापित्याच्या सत्वस्थ जीवनाचाच श्रेष्ठ आदर्श पुढे ठेवू लागले. नाथपंथीचा दंशू मुले मोठी होऊ लागली. विठ्ठलपंतांच्या हाताखाली घरीच शास्त्राध्ययन करू लागले. तसतशी त्यांच्यासमोर त्यांच्या व्रतबंधनाची समस्या उभी राहू लागली. संन्याशाच्या मुलांना व्रतबंध करणार कोण? धर्मपंडितांची याला मान्यता मिळणार कशी? विठ्ठलपंतांनी अगतिकपणे धर्मपंडितांना विनवणी केली, परंतु या बाबतीत त्यांना कोणाकडूनही सहानुभूतीचे शब्द ऐकायला मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी रुक्मिणीबाईच्या म्हणण्याप्रमाणे यावर उपाय म्हणून अनुष्ठानाचा मार्ग स्वीकारावा लागला आणि ते उभयता मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले. रोज पहाटे उठून कुशावर्तात स्नान करून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचे व्रत त्यांनी सहज 6 महिने चालविले. या अनुष्ठानाचे लौकिक फळ त्यांना मिळणे शक्यच नव्हते. तथापि पारमार्थिक जीवन उजळून टाकणारे अलौकिक फळ मात्र त्यांच्या पदरी पडले. एके दिवशी भल्या पहाटे त्र्यंबकेश्वरला कुशावर्तात स्नान करून नित्यनियमाप्रमाणे ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला निघाले. तेव्हा वाटेत समोरून अक्राळ विक्राळ वाघ येताना त्यांना दिसला. स्वाभाविकपणे सर्वांची धांदल झाली. धाकट्या मुलाला सावरीत विठ्ठलपंत धावत सुटले. या धावाधावीत पळापळीत निवृत्तीनाथ वाट चुकले. एका अर्थानं निवृत्तीनाथ वाट चुकले म्हणून त्यांना जीवन उजळून टाकणारी वाट सापडली. ते पळता पळता अंजली पर्वताच्या एका गुहेत शिरले. त्या गुहेत गोरक्षनाथ शिष्य गहिनीनाथाला आपल्या शिष्यांशी सुसंवाद करीत बसले होते. निवृत्तीनाथांनी त्यांचे पाय धरले. गहिनीनाथांनीही या मुलाची तेजस्विता पाहून त्याला आशीर्वाद दिला. निवृत्तीनाथांच्या आग्रहावरून त्यांना महावाक्याचा बोध केला, योगमार्गाची दीक्षा दिली आणि योगसाधनेबरोबरच कृष्णभक्तीचा उपदेश केला. निवृत्तीनाथांनीही योगसाधनेतून आत्मबल वाढविले आणि गुरुरूपदिष्ट कृष्णभक्ती आपल्या मनी मानसी मुरवून घेतली. अशा प्रकारे गहिनीनाथांच्या रूपाने निवृत्तीनाथांच्या द्वारे कृष्णभक्तीचा एक नवीन प्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला. ही कृष्णभक्ती पुढे कृष्णाचेच एक बालरूप म्हणून उदयास आलेल्या विठ्ठलभक्तीत परिणित झाली आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय हा प्रवाह पुढे वारकरी संप्रदायात समरसून गेला. निवृत्तीनाथांची आणि त्यांच्या वडिलांची व इतर भावंडांची पुढे भेट झाल्यानंतर त्यांनी इतर भावंडांनाही नाथपंथांची दीक्षा दिली. ज्ञानदेवांना सद्गुरू निवृत्तीनाथांकडून बोधाचा हा संवत्सरा प्राप्त होण्यात फार मोठा अर्थ एक प्रकारे ईश्वरी संकेतच भरून राहिला आहे. नाथसंप्रदाय हा उन्मुक्त जीवन अनुभवणाऱ्या साधकांचा साधन मार्ग आहे. वैदिक परंपरेतील अद्वैत तत्वज्ञानावरच तो अधिष्ठित असला तरी वैदिक कर्मकांड त्याला मान्य नाही. वर्णाश्रम धर्माचे जोखड या संप्रदायाने सर्वसामान्यांच्या जीवनविकासाआड येऊ दिले नाही. सर्व जीवविषयांच्या असीम कारुण्यातून आकारास आलेला असुंदराचा, अशिवाचा, असत्याचा उच्छेद करून सर्व विश्वाला सत्याचे, शिवाचे आणि सुंदराचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा योगाब्जी निसरोवरून आणि विषय विध्वंसक वीरू अशा गुरु गोरक्षांनी प्रवर्तिलेला हा सिद्धांचा साधन मार्ग आहे. जीवनमुक्तीची आकांक्षा करणाऱ्या जीवाला कर्मरहाटीच्या कर्मकांडाच्या कचाट्यात अडकवून ठेवणारा हा मार्ग नाही आणि त्यामुळे वर्णाश्रम धर्माचे नियम मोडण्याचे पातक माथी बसलेल्या संन्याशाच्या मुलांना वैदिक परंपरेने धुडकावून लावले असताना त्यांना उन्मुक्त जीवन अनुभवायला आणून देणारा हा मार्ग योगायोगाने उपलब्ध व्हावा हा एक ईश्वरी संकेतच मानला पाहिजे. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडून बोध झाला, त्यामुळे त्यांची गुरुपरंपरा अशी ठरते: आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनीच आपणास हा बोधाचा संवत्सरा कोणत्या परंपरेने प्राप्त झाला याविषयी ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात माहिती देताना म्हटले आहे: क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणोकै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीरकल्लोळ आत मकुरोदरी गुप्त होता तयाचा हात पैठ झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी बघण्यावयाचा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मगच समाधी अव्यक्तयता भोगावी वासना यया ते मुद्रा गोरक्षराया दिदली मिनी तेणे योगिबजी सरोवर विषय विध्वंसक वीर